मला तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिलेला होता, पण जास्त काही लवकर माहीत नाही पडलं, त्याच्यामुळं काही जास्त डेकोरेशन नाही करता आलं. पण जे डेकोरेशन केले ते खूप छान केले, सगळ्यांनी मिळून केले आणि थोड्या वेळात केले. माझ्यासाठी ना सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतलेले होते. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. बाहेर तर काय जास्त शूट केलं नाही, बिल्डिंगच्या खालीच डॉक्टर असल्यामुळं जास्त काय आम्हाला शूट नाही करायला भेटलं. त्याच्यामुळं डायरेक्टली मी दारात आल्याच्या नंतरच सगळ्यांनी शूट करायला घेतलं. सगळ्यांनी मिळून मग माझं आणि पिल्लूचं ऑप्शन केलं. मस्तपैकी सगळे खूप एन्जॉय करत होते, खूप खुश होते. बाळाची दीदी तर खूप खुश होती, तिला तर सगळं करायचं होतं. पण सगळ्यांनी मिळून मस्तपैकी माझं ऑप्शन केलं. बघा किती खुश दिसत आहेत सगळेजण. मस्तपैकी सगळ्यांनी माझ्यासाठी वेलकमसाठी ना खूप एफर्ट्स घेतलेले होते. बघा किती छान डेकोरेशन केलं आहे. सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. आणि मला ना खरंच असं वाटतं की माझ्या ना नातेवाईकांपेक्षा ना माझे असे जे जोडलेले नातेवाईक आहेत ना ते खूप छान आहेत. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी जे करतायत ना खूप छान वाटतं. बाळाच्या पप्पाने आणि दीदीने त्याच्यासाठी केक आणलेला होता वेलकमचा, तो आम्ही कट केला सगळ्यांनी. त्याच्यानंतर मग बाळाच्या मामांनी ते सगळ्यांनी डेकोरेशन केलेलं होतं बेडरूममध्ये पण. आणि बेडरूममध्ये बघा ना मस्त हार्ट काढलेला होता, त्याला तिथं ठेवायचं होतं बाळाला. मस्तपैकी त्याला तिथं ठेवलं आणि आम्ही छान फोटोशूट पण केले, पण जास्त काही दाखवता आले नाहीत. पण त्याचे मस्तपैकी फोटोशूट करून झाले. परीच्या पप्पांनी सगळ्यांना नाश्त्याला आणलेलं होतं, म्हणजे समोसे, पेढे किंवा जिलेबी किंवा आपलं केक बीक सगळेजण मस्त बसून खात होते. कोण आतमध्ये बसून खात होते तर कोण बाहेर, कोण कोण जेवून गेलं. अशा पद्धतीने माझ्या बाळाचं आणि माझं वेलकम झालं.